सर्वांना माझा प्रेमपूर्ण जय भीम. नमस्कार. एस.सी. आरक्षण वर्गीकरण चर्चा भाग 2. मागील एस.सी. चर्चा वर्गीकरण भाग 1 मध्ये आपण चर्चा करताना एस.सी. आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगाने काही मुद्दे अभ्यासली. आज आपल्याला खरं तर एस.सी. आरक्षण वर्गीकरणामध्ये आमच्या एस.सी. कॅटेगरीच्या सर्व बांधवांच्यामध्ये जो भ्रम आणि संभ्रम किंवा एकमेकाच्या विचाराच्या संदर्भात जो वादविवाद किंवा आकाशबुद्धीने जी चर्चा होते आहे किंवा जे मांडलं जातं आहे, या गोष्टी समाजाला आणि संस्कृतीला विघातकच म्हणावे लागतील. मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे, एस.सी. आरक्षण वर्गीकरणानं फार मोठा काही विशिष्ट गटाचा लाभ होईल किंवा त्याचा विकास होईल असं म्हणण्याचं काही कारण नाही. खरं तर आरक्षण बाबासाहेबांनी यासाठी प्राप्त करून दिलेलं आहे की प्राचीन काळापासून अनादी काळापासून गावाकुसाच्या बाहेर असणाऱ्या उपेक्षित, वंचित, रंजल्या गांजलेल्या समाज घटकांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणून आणि माणूस म्हणून त्याला जगण्यासाठीचं जे बळ दिलं पाहिजे किंवा त्याला जे काही स्वातंत्र्य दिलं पाहिजे, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधायक पद्धतीने आपल्या संविधानामध्ये तरतूद करून आरक्षण दिलं आहे. परंतु आपणास किंवा आपल्या एस.सी. वर्गातील काही घटकांना हे वाटतं आहे की विशिष्ट, अर्थातच महार बौद्ध समाज घटकांनीच या आरक्षणाचा लाभ घेतला आहे किंवा घेत आहे. मित्रहो, आपल्या सर्वांनाच जर आरक्षणाच्या तरतुदीने आणि कायद्यानं सर्व विकासाच्या, परिवर्तनाच्या, स्पर्धाच्या वाटा आणि रस्ते जर आपल्याला मोकळे केलेले असतील तर आपण विशिष्ट समाजाकडे बोट दाखवणंही चुकी होईल. त्याचं कारण असं आहे की स्पर्धा म्हणली की तिथे स्पर्धाच असते. तिथे मी मागासलेला आहे किंवा मी गरिबीतला आहे किंवा मी या समाजातला आहे हे सांगून चालणार नाही. कारण स्पर्धा ही स्पर्धाच असते. तिथे गुणवत्ता, तिथे बुद्धिमत्ता, तिथे क्षमता ही पडताळल्यानंतरच तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये यशस्वी होता येईल किंवा हवं ते पद किंवा हवं ते गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला येता येईल. आता या अनुषंगाने मला आज या ठिकाणी माझ्या मातंग बांधवांना सांगायचं आहे की बंधूंनो, हे पहा, आजही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एस.सी. एस.टी. किंवा वंचित घटकाच्या आरक्षण जागेवरती अनेक वेगवेगळ्या जातीची लोक आजही सर्व्हिस करतात, सर्व्हिसमध्ये आहेत, काही रिटायर्ड झालेली आहेत. आपण त्यांना विरोध केला का? त्यांना आपण कधी जाब विचारला का? शिक्षण संस्था असतील किंवा शासनाच्या संस्था असतील किंवा सरकारी भरती असेल, इथे एस.सी.चा किंवा एस.टीचा कोठा का भरला नाही यासाठी तुम्ही किती लोक रस्त्यावर उतरून जाब विचारलेला आहे? याचं शून्य उत्तर आहे मित्रहो. आणि आज विशिष्ट समाजाला आपण जबाबदार धरून आपली अक्षमता आणि आपली कमतरता या ठिकाणी नमूद करण्याऐवजी आपण आपल्यामध्येच भांडत आहोत. हे पहा की प्राचीन काळापासून या समाजावर एका मुठभर समाजाने समाजामध्ये जात, प्रथा, धर्म, श्रेष्ठ कनिष्ठत्व लादलं आणि ते
आजही यशस्वी होताना दिसतंय. ह्या 21व्या शतकामध्ये तुम्ही जगत असताना सुद्धा एका संकुचित विचारानं तुम्ही आपल्या आपल्यामध्ये फार मोठ्या संघर्षाच्या टोकावर पोचला आहात. ही सामाजिक ऱ्हासाची गोष्ट आहे किंवा सर्वांनाच त्याचा दुष्परिणाम भोगावा लागेल. किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओपनच्या लोकांना तेव्हाच आरक्षण द्यायला अ, पुन्हा मांडत होते. परंतु ओपनच्या लोकांनी त्यावेळेला स्पष्ट सांगितलं, की "बाबासाहेब तुम्ही आम्हाला हे बोलू नका, हे सांगू नका. आम्ही काय मागासलेले आहोत का? आम्ही तुमच्यासारखे काही अ, अ, खालच्या जातीचे आहोत का? तुम्ही पुन्हा हे बोलू नका." आणि बाबासाहेबांनी त्यावेळेला स्टेटमेंट केलं होतं, की "आत्ता मिळतंय तर घ्या आणि नंतर तुम्हाला संघर्ष करूनही मिळणार नाही." कदापि अशी वेळ आपल्या बांधवांच्यावर येऊ नये यासाठी माझ्या मातंग बांधवांना माझं हे एक सावधानाचा इशारा म्हणा किंवा एक संदेश म्हणा किंवा एक अ, मार्गदर्शन म्हणा किंवा एक असा संकेत म्हणा. किंबहुना आपण मर्यादित आल्यानंतर आपल्या समाजाला स्पर्धा करून एस-सी कोठ्यामधून जे आरक्षणाचा लाभ मोठ्या प्रमाणामध्ये घेण्याची संधी गमावू नये, हे या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करतो आहे. आणि म्हणून महार बहुध लोकांनी किंवा त्या घटकांनी आरक्षण लाटून खाल्लं किंवा लाटून घेत आहेत किंवा हिसकावून घेत आहेत असं नाही. महार बौद्धांच्या शिक्षण संस्था नाही. महार बौद्धांच्या नोकरीच्या संस्था नाहीत. महार बौद्धांच्या हक्काच्या, अधिकाराच्या आणि मालकीच्या कुठल्याही नोकरी देणाऱ्या संधी किंवा संस्था किंवा संघटना नाहीत. हे तुमच्यासमोर मी आज मांडतो आहे आणि प्रामाणिक सांगतो आहे, की तुम्ही हे लक्षात घेऊनच आपण आपल्या वर्गीकरणासाठी आपल्या समाज बांधवांची दिशाहीनता न करता आपण सर्व एस-सीमधील समाज घटक एकत्र येऊन या एस-सीमधल्या आरक्षणाचा लाभ क्षमतेप्रमाणे, कुवतीप्रमाणे, लायकीप्रमाणे आणि संघर्ष लढा करून आपल्याला ते प्राप्त करण्याची प्रत्येकाला भारतीय संविधानाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार मिळवून दिलेला आहे. यामध्ये जर आपण उतरलो तर नक्कीच माझ्या मातंग बांधवांनाही माझं आव्हान आहे, की माझ्या मातंग बांधवांच्यामध्ये सुद्धा जी शिकलीत, जी सुशिक्षित झाली आहे, जी स्पर्धेमध्ये उतरता आहेत, त्यांना यश मिळतं हे त्यांना विचारा. कारण संघर्षाशिवाय, स्पर्धेशिवाय आपल्याला मोठा अधिकारी, आपल्याला सर्व्हिस, आपल्याला हक्क, अधिकार प्राप्त होत नाही. हे त्यांना तुम्ही विचारा आणि त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐका, की खरोखर स्पर्धा असते. सत्ता, अधिकार किंवा पदप्राप्तीसाठी काय संघर्ष करावा लागतो, हे माझे मातंग बांधव जे सर्व्हिसला लागलेले आहेत, जे स्पर्धा करत आहेत, जे शिकत आहेत, त्यांना तुम्ही ऐका आणि हे आपल्यातलं भांडण इथे थांबवा. आपल्यामधला हा अहंकार, अहंभाव, ही वादावादाची भिंत उभी न करता आपण सर्व एक येऊ आणि पुन्हा एकत्रितरित्या या आरक्षणाच्यासाठी शासनाला, वेगवेगळ्या संस्थांना विचारण्यासाठी आपण सर्व सज्ज होऊन असं रस्त्यावर उतरून त्यांना तुम्ही